सरकारवरती घणाघाती टीका केली। राजन साळवींच्या एसीबी चौकशीवरून उद्धव ठाकरेंनी आरोप केलेत। राजन साळवी यांची मालमत्ता सापडली असेल तर राजापुरामध्ये जे नवीन इच्छुक उमेदवार खर्च करतायत त्यांच्या घरी आधी धाड टाका असं ठाकरे म्हणालेत। देशभरात ज्यांच्या कारभाराचे चटके बसतायत, आमचं हिंदुत्व धर्माधर्मात आग लावणारं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत कशी लावता असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी एसीबीच्या अधिकाऱ्यांना विचारलाय। महाराजांच्या मूर्तीची किंमत 5,000 रुपये करता तुम्ही? शरम नाही वाटत? कोणत्या कुळात जन्मला तुम्ही? कोण होते तुमचे पूर्वज? म्हणजे नालायक माणसं किती असतात। महाराजांच्या पवित्र ही महाराजांची मूर्ती आहे, ती महाराजांची मूर्ती आहे, त्याची किंमत 5,000 रुपये। कोणाची चाकरी करताय तुम्ही? ही अशी जी काही नतद्रष्ट माणसं आहे यांची किंमत काय ती आता आपण ओळखली पाहिजे। बाळासाहेबांचा फोटो आणि लाकडी चेअर त्याची किंमत लावले 10,000 रुपये। अहो तुमच्या 7 पिढ्या जन्मल्या ना चव्हाण साहेब, तरी याची किंमत कोणी चुकवू शकणार नाही, एवढी त्याची अमूल्य किंमत आहे। पुरामध्ये आता नवीन इच्छुक उमेदवार म्हणून जे काय खर्च करतायत त्यांच्या घरी धाड टाका पहिली। त्यांच्या घरी टाका ना धाड। कुठून आणलेत पैसे तुम्ही? त्यांचे भाऊ पण आहेत पलीकडे, त्यांच्या संपत्तीची चौकशी करा। जाहिराती करतायत, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे काढतायत, त्याची चौकशी कोण करणार? भाजपच्या आमदारांनी जो गोळीबार केलाय गणपत गायकवाड, ठीक आहे, त्याचं भांडण त्या मिंदे आणि मिंदेच्या पोराशी जे आहे तो काय निकाल लागायचं ते लागेल, परंतु त्यांनी आणखीन एक स्टेटमेंट दिलेलं आहे की या मिंद्यांकडे गणपत गायकवाडांनी सांगितले की त्यांचे करोडो रुपये आहेत, करोडो रुपये। मग तुम्ही अनिल देशमुखांना आत टाकलं होतं का? तर 100 कोटीचा हप्ता गोळा करायला सांगितला। ऐक्यू माहिती मग याने तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केलाय, सगळी काही पुरावे आहेत, तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, काय केलं ते दिसते, पण तो काय बोललाय त्याची दखल का नाही तुम्ही घेत? टाका ना मग, मिंद्यांच्या घरी धाड का नाही टाकत?